केसांना मेहंदी कशी लावायची आहे, हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पहिलं तर मधून भांग पाडून घ्यायचा आहे. त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एक सेक्शन घ्यायचा आहे. माझ्या कस्टमरचे केसांची लेंथ खूप लांब होती, त्यामुळे मी हातानेच लावत आहे. तुम्ही ब्रशने सुद्धा मेहंदी अप्लाय करू शकता, पण मला हाताने जास्त कम्फर्टेबल वाटतं, त्यामुळे मी हाताने मेहंदी लावत आहे. जेव्हा केसांची लेंथ छोटी असते तेव्हा ब्रशने लावायला इझी जातं. पण जेव्हा लेंथ मोठी असते तेव्हा ब्रशने इझिली मेहंदी लागत नाही, व्यवस्थित लागत नाही. त्यामुळे शक्यतो करून हातानेच प्रेफर करते मी. हँड ग्लोव्हज घालून तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पहिला मेहंदीचा पोर्शन कव्हर करायचा आहे. जसं दाखवलंय त्याप्रमाणे केस टाय करायचे आहेत. स्टेप बाय स्टेप जसे व्हिडिओमध्ये दिसत आहे, त्याप्रमाणे जर तुम्ही मेहंदी लावली ना, तर ती मेहंदी व्यवस्थित लागली जाणार आहे. पहिला पोर्शन घेतलेला मी राउंड करून व्यवस्थित टक केला आहे. त्याचबरोबर त्याच्या बाजूचा साइडचा पोर्शन थोड्या-थोड्या केसांचा पोर्शन घ्यायचा आहे. जास्त केस घेतली तर व्यवस्थित मेहंदी लागली जाणार नाही. जास्त कमीही मेहंदी लावायची नाही आणि जास्त मेहंदीही लावायची नाही. जेणेकरून आपल्याला जास्त मेहंदी लावली तर इक्वली सगळीकडे स्प्रेड होणार नाही आणि ते खूप 2 तास तुम्हाला कमीत कमी केसांवर मेहंदी ठेवायला लागते. तिथे 2 तास तुम्हाला खूप ओझं वाटणार डोक्यावर ठेवायला. त्यामुळे तुम्ही ते 2 तास थांबू शकणार नाही. त्यामुळे जेवढी गरज आहे, जिथे जास्त लावायचंय तिथेच जास्त लावली पाहिजे. एकाच ठिकाणी जास्त लावून बाकीच्या ठिकाणी कमी लावले तर त्याचा काही अर्थ नाही. त्यामुळं छान खूप कमीही नाही, खूप जास्तही नाही अशी मेहंदी लावायची. आधी उजव्या बाजूचा सेक्शन घ्यायचा, मग डाव्या बाजूचा. तुम्ही कधी कसंही करू शकता. आधी डाव्या बाजूचा सेक्शन सुद्धा घेऊ शकता. पण अपोझिट एकदा ह्या साइडचा, मग ह्या साइडचा असं करून केला तर तुमचा आंबाडा जी मेहंदी लावताना आपण हळू तो आंबाडा तयार होतो. तो एका साइडलाच घसरणार नाही. स्टेबल राहील 2 तास तुम्हाला त्रास होणार नाही. त्यामुळे व्हिडिओमध्ये दाखवल्या प्रकारेच मेहंदी लावा. व्यवस्थित मेहंदी लागली जाते. सुरुवातीला 1-2 राउंड करताना खूप केसांना जरा त्रास होतो. कारण का तो मधला पोर्शन आपण राउंड केलेला एकदम स्टँडमध्ये राहत नाही. तो सारखा आपण जसा हात लागेल तसा तो हलायला लागतो. पण तुम्ही वरचेवर एक मेहंदीचं लेयर लावल्यावर नंतर केस गुंडाळल्यानंतर तो 2 ते 3 लेयरमध्येच व्यवस्थित होल्ड होतो. त्यामुळे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता आता माझा पूर्ण जो अंबाडा घालत आहे मी मेहंदी लावताना तो पूर्ण होल्ड झालेला आहे. शक्यतो करून जर तुम्हाला कोणी जवळ असेल सो घरातले किंवा आजूबाजूचे कोणी मेहंदी लावत असतील तर त्यांच्याकडून लावू घ्या. नाहीतर तुम्हाला कोणत्याही पार्लरमध्ये इझिली मेहंदी लावून दिली जाते. वॉश फक्त ते तुम्ही तुमच्या घरी करायला सांगतात. त्यामुळे कोणाच्या तरी हेल्पनी मेहंदी लावा, जेणेकरून ती चांगली लागली जाते. जर मेहंदी चांगली लागली नाही, तर मग तुम्ही एवढे 2 तास थांबल्याचा काहीच उपयोग होत नाही आणि शक्यतो नॅचरल कलर निवडा. तुम्हाला जर मेहंदी कशी भिजू घालायची आहे, हे जर बघायचं असेल, तर ह्याच्या आधीचा आपला व्हिडिओ नक्की तो मी पोस्ट केलेला चेक करा. त्यामुळे तुम्हाला खूप फायदेशीर ठरेल तो व्हिडिओ. कशाप्रकारे मेहंदी भिजू घालायची आहे, ते एकूण एक डिटेल त्याच्यात मी दिलेली आहे. तुम्ही बघू शकता आता किती छानपैकी आंबाडा येत आहे माझा. जेणेकरून तो तुम्हाला परत त्रास पण होणार नाही. 2 तास तुम्ही आरामात कॅरी करू शकता. खाली घसरणारही नाहीत केस ती आणि व्यवस्थित एक स्प्रेड करत जायचे. खूप असं टाईटली नाही घालायचा. फक्त इझिली हलक्या हाताने राउंड करत जायचे. थोडा-थोडा केसाचा पोर्शन घ्यायचा आहे. तो टाय करत जायचं आहे. स्वतःच्या स्वतःला मेहंदी लावायला खूप अवघड जाते. त्यामुळे शक्यतो करून स्वतःच्या स्वतःला मेहंदी लावू नका. आणि ती मागच्या साइडला तर खूप हात अवघडल्यासारखा होतो. मागच्या साइडला हाताने लावताना मेहंदी अक्षरशः हात गळून जातात. त्यामुळे ती पूर्ण व्यवस्थित लागली जात नाही. शक्यतो करून कोणाची तरी मदत घ्या. नसेल कोण तर तुम्ही थोडं थांबून लावू शकता मेहंदी. असं देखील नाहीये, की माझ्याजवळ कोणीच नाहीये. प्रत्येकालाच पार्लरमध्ये जाणं योग्य वाटत नाही मेहंदी लावण्यासाठी. फक्त काही गोष्टी घरी करू वाटतात. त्यामुळे तुम्ही नक्की ही टेक्निक ट्राय करू शकता. त्यामुळे तुमचा आंबाडा इझिली बसल्यानंतर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम होणार नाही. 2 तास नॅचरल मेहंदी ठेवल्यानंतर 2 तासांनी ती वॉश करून द्यायची. वॉश केल्यानंतर केस ड्राय करून घ्यायची, टॉवेल ड्राय. फक्त वॉश करताना शॅम्पूचा यूज करायचा नाही. जेव्हा मेहंदी आपण लगेच धुतो 2 तासांनी, तेव्हा फक्त पाण्याने वॉश करायची मेहंदी. ती ड्राय झाल्यानंतर केस नॉर्मल ड्राय करून घ्यायची. ड्राय झाल्यानंतर त्याला छानपैकी ऑइलिंग करायचं.
जर तुम्ही आता दुपारी लावली असेल 2 तासांनी वॉश केल्यानंतर संध्याकाळपर्यंत तुमचे आरामात ड्राय वगैरे केस होतात. तेव्हा तुम्ही छानपैकी ऑइलिंग करायची आहे. ऑइलिंग केल्यानंतर अ, सकाळपर्यंत ते तसेच ऑइल ठेवायचं आहे. लगेच तास 2 तासानंतर वॉश करायचं नाही. सकाळी तुम्ही शॅम्पू वॉश करू शकता. कारण का कसं होतं, मेहंदी लावल्यानंतर खूप जणांना वाटतं केस ड्राय झाले, पण नाही. मेहंदी लावल्यानंतर तुम्ही व्यवस्थित जर क्लीन केली ना, तर मेहंदीचा कलर चढत नाही. त्यामुळे थोडीफार आपण नॉर्मल पाण्याने वॉश करतो. त्याने तुम्हाला काय वाटतं, की केस ड्राय झाली, पण तसं नाही होत. केसांमध्ये थोडेसे मेहंदीचे पार्टिकल्स राहतात, त्यामुळे ते तुम्हाला खूप ड्राय वाटतात. याउलट मेहंदी लावल्यानंतर तुमच्या केसांना एक वेगळी नॅचरली शाईन येते. तुम्हाला डॅन्ड्रफ कमी करायला देखील मदत होतो. खूप जणांना इचिंग वगैरे होते. ती थोडासा मेहंदी थंड असल्यामुळे तुमच्या स्काल्पला गारवा, थंडपणा थोडा जाणवतो. त्यामुळे स्काल्प एकदम शांत होते. केस खूप शायनिंग दिसतात. तुम्ही उन्हात गेलात ना, एवढे छान शाईन करतात. फक्त एवढंच आहे की नॅचरल कलर वापरा. ब्लॅक कलरने खूप डाय दिसतात आणि 15 दिवसात तो कलर जातो. तर ती मेहंदी लावायची अशी टेक्निक नाही. तुम्ही जर ब्लॅक कलर लावत असाल, तर ती मेहंदी अशा पद्धतीने नक्कीच लावू नका. त्याला फक्त रूटला टचअप जेवढा ब्लॅक पोर्शन आहे तेवढाच टचअप. त्याच्यावर जर तुम्हाला सेपरेट व्हिडिओ पाहिजे असेल, तो देखील मी नक्की तुमच्यासाठी पोस्ट करेन. तसं तुम्ही मला कमेंटमध्ये सजेस्ट करा, की ब्लॅक मेहंदीसाठी तुम्ही व्हिडिओ पोस्ट करा. मी नक्की तुमच्यासाठी तो देखील व्हिडिओ घेऊन येईन. आपण आत्ता सध्या तरी नॅचरल मेहंदीचे व्हिडिओ बघत आहे. त्यामुळे तो व्हिडिओ मी सांगितल्याप्रमाणे एक स्टेप बाय स्टेप सगळं करा. तुम्हाला खूप चांगले मेहंदीचे रिझल्ट जाणवतील. महिन्यातून 1 वेळा मेहंदी लावा. तुम्ही बघू शकता, माझा लास्टचा पोर्शन चालू आहे. तरी तो आंबाडा किती स्टेबल झाला आहे. आता काही तो हलणार नाही. तुम्हाला बॅक साइडलाच थोडा टाईम लागतो आंबाडा सेट करायला. फ्रंटला गेला तर तुम्हाला 1-2 सेक्शनमध्येच फ्रंट कव्हर होऊन जातो. कारण फ्रंटची केस थोडीशी कमी असतात. बॅकचा पोर्शन जास्त असतो. आता माझा लास्ट सेक्शन चालू आहे. तो देखील वरच्याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे चांगलं मेहंदी लावून घ्यायची आहे आणि केसाच्या भोवती राउंड करून घ्यायची आहे. त्याचबरोबर आता एवढा पोर्शन तुम्ही व्यवस्थित लावल्यानंतरच मग पुढचा पोर्शन कव्हर करायचा आहे. असं नाही करायचं. बरेच वेळा खूप जण काय करतात, मागची एक बट, पुढची एक बट असं नाही करायचं. त्यामुळे तो आंबाडा तुमचा नीट स्टेबल राहणार नाहीये. मग तुम्हाला ते मेहंदी लावल्याचा जास्त त्रास वाटतो, चिड होते. तसं करू नका. मागे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मागचा पोर्शन कव्हर करून घ्या. मग स्टेप बाय स्टेप पुढचा पोर्शन कव्हर करून घ्या. सेक्शन वाईज मेहंदी लावायची आहे. थोडे-थोडे केस घ्यायचे आहेत. त्यांना चांगली मेहंदी मिक्स करून घ्यायची आहे. तुमची जर ब्लॅक केस असतील ना, तर तुम्हाला प्रॉपर गरज आहे. एक ना एक केसाला लागली पाहिजे असं मेहंदी. जर तुमची ब्लॅक केस नसतील ना, तर तुम्ही थोडंसं कमी-जास्त थोडंसं मेहंदीची झालं तर चालतं. एवढं काही होत नाही. पण तुमचे जर ब्लॅक केस असतील, तर मग असं नको व्हायला, की एक व्हाईटच केस तसा राहिला. एक तुमचा जो व्हाईट आहे तो रेड होणार नॅचरलने. ब्राउन, रेड असे होणार. त्यामुळे जर तुमचे व्हाईट केस असतील ना, तर तुम्ही खूप लक्ष देऊन दुसऱ्या माणसाकडूनच लावून घ्या. स्वतःहून लावायला जाऊ नका. जेणेकरून रान कलर येणार नाही. मेहंदी लावायची खूप सोपी पद्धत आहे. फक्त एवढीच आहे, की कोणाची मदत झाली, की ते खूप ईझी पडतं. स्वतःच्या स्वतःला मेहंदी लावताना हात अवघडला जातो. व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्हाला एक साइडचा मी पोर्शन कव्हर केला आहे. माझ्या क्लायंटची पुढच्या साइडची केस थोडीशी पातळ होती. त्यामुळे मी एक साइडचा पोर्शन तुम्हाला व्यवस्थित प्रॉपर दाखवू शकले. सेकंड साइडचा पोर्शन मला दाखवता आला नाही. तो मला आता प्रॅक्टिस झाल्यामुळं तो वाली साइड मी एकदम सगळी लावून घेतली आहे. त्यासाठी सेक्शन जास्त केले नाहीत. अशा प्रकारे तुम्ही मेहंदी लावू शकता. शॉवर कॅप मेहंदी लावल्यानंतर तुम्ही यूज एंड थ्रोच्या शॉवर कॅप भेटतात, त्या तुम्ही लावून ठेवा. जेणेकरून तुम्हाला इचिंग होणार नाही. सतत ते मेहंदी कितीही झालं तरी केमिकल नाही. त्याच्या पावडर फॉर्ममध्ये मेहंदी येते. त्यामुळे त्याच्यातनं थोडंसं पाणी तुमच्या मानेवर वगैरे येण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही शॉवर कॅप लावा. जेणेकरून रंग पण छान येतो आणि व्यवस्थित मेहंदी छान राहते. 2 तासांनी व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे वॉश करून घ्या. जेणेकरून खूप जास्त वेळ ठेवल्यावर ही स्काल्प खूप तुम्हाला वाटत असेल जास्त वेळ ठेवल्यानंतर केसांना कलर छान येणार, तसं नाही. जास्त वेळ ठेवल्यानंतर स्कॅल्पला खाजगी येऊ शकते. कारण का 2 तासाच्या वरती, दीड
तुमच्याकडे टाइम नसेल तर तुम्ही 1.5 तासात देखील वॉश करू शकता. पण जास्तीत जास्त वेळ 2 तासाच्या वरती जास्तीत जास्त ठेवू नका तुम्ही. अशाच प्रकारे आणखी नवीन-नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला नक्की फॉलो करा आणि अजून तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील हे नक्की मला कमेंट करून सांगा. थँक यू व्हिडिओ बघितल्याबद्दल. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.